नमस्कार मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण रॉयल्टी अकाउंटचा पहिला सॉल्व प्रॉब्लेम जो होता तो डिटेलमध्ये आपण बघितला. या व्हिडिओमध्ये आपण सेम टॉपिकमधला जो सेकंड सॉल्व प्रॉब्लेम आहे पेज नंबर 4.21वरचा तो बघणार आहे. हा प्रॉब्लेम जो आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे बघा. ए लिमिटेड लीज्ड अ कोलेरी फ्रॉम बी लिमिटेड. एनी बीकडनं घेतलं आहे ऑन 1 जानेवारी 2016 फॉर द पिरियड ऑफ 10 years. रॉयल्टीचा रेट दिला आहे ₹1.40 पर टन. आता प्रत्येक टनचा रेट जो आहे तो 1.40 आहे. ओके, ₹1.40 हा तुमचा रेट आहे. द मिनिमम रेंट वॉज फिक्स्ड ॲट 8,000 फॉर 2016, 12,000 फॉर 2017 अँड ₹16,000 पर ॲनम देअर आफ्टर. आता इथे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये चेक केला तर आपण पहिल्या वर्षी मिनिमम रेंट 8,000 आहे, त्याच्या पुढच्या वर्षी 12,000 झालं, म्हणजे मिनिमम रेंट वाढवला आहे, आणि त्याच्या पुढे 16,000 आहे. त्यामुळे आपण मिनिमम रेंट जेव्हा लिहिणार तेव्हा आपण त्या पद्धतीने ते बघूयात. ओके, आता शॉर्ट वर्किंग्स ऑफ एनी पर्टिक्युलर इयर कुड बी रिकवर्ड आउट ऑफ द रॉयल्टीज ऑफ द नेक्स्ट 2 years ओनली. इथे फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जर शॉर्ट वर्किंग झालं एखाद्या वर्षी तर त्याची रिकव्हरी ज्या वर्षी शॉर्ट वर्किंग झालं आहे त्याच्या पुढच्या 2 वर्षात तुम्हाला रिकव्हरी करायची. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या वर्षी शॉर्ट वर्किंग झालेलं आहे त्याची रिकव्हरी त्याच्या पुढच्या 2 वर्षात करायचं आहे. म्हणजे सपोज 2015ला जर शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं तर त्याची रिकव्हरी पुढच्या 2 वर्षात म्हणजे 2016 आणि 2017मध्ये तुम्हाला रिकव्हरी करायला लागेल. 2015चं शॉर्ट वर्किंगची रिकव्हरी तुम्ही मॅक्सिमम 2017पर्यंत करू शकता, त्याच्या पुढे 2018ला करू शकत नाही. पहिल्या प्रॉब्लेममध्ये शॉर्ट वर्किंगच्या रिकव्हरीसाठी पहिली 5 वर्ष दिली होती, पहिली 5 वर्ष. या प्रॉब्लेममध्ये शॉर्ट वर्किंग ज्या वर्षी असेल त्याच्या पुढच्या 2 वर्षात आहे तो पार्ट करायचा. आता त्यांनी आपल्याला काय केलं, इयर दिलेलं आहे. तर इयर दिले तुम्हाला इथे 2016, 2017, त्यानंतर 2018 आणि 2019. ओके, आउटपुट किंवा टन्स. तर तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेशन सोपं करून दिलं आहे. आउटपुट दिलेलंच नाही आहे, डॅश, आणि डायरेक्टली तुम्हाला रॉयल्टी कॅल्क्युलेट करून दिली आहे. म्हणजे आपला कॅल्क्युलेशनचा पार्ट त्यांनी वाचवला आहे, तर तो आपण डायरेक्टली रॉयल्टी लिहून टाकूयात. पहिल्या वर्षीचे आहे 4,000, नेक्स्ट इयरचे आहे 9,000, त्याच्यानंतरचे आहे 12,000 आणि लास्ट आहे 18,000. हे तुम्हाला रॉयल्टी डायरेक्टली कॅल्क्युलेट करून दिली. आता येतं मिनिमम रेंट. मिनिमम रेंटच्या बाबतीत 2016चं मिनिमम रेंट आहे तुमचं 8,000, बरोबर आहे. 2017ला मिनिमम रेंट आहे 12,000, 2017ला 12,000 आहे, त्याच्या पुढे 16,000 आहे, म्हणजे 2018ला 16,000 आणि 2019ला पण 16,000. म्हणजे मिनिमम रेंटसुद्धा चेंज होऊ शकतो. आता हे जे काही आहे त्यांचे जी काही लीज ॲग्रीमेंट आहे त्या लीज ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी हे प्रॉपर डिसाईड केलेलं आहे की पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी असं इन्क्रीजिंग असणार, 3rd इयरपासून ते काय असणार आहे, सेम राहणार आहे, पुढे कॉन्स्टंट राहणार आहे. आता आपल्याला त्यांनी फायनली काय विचारलं आहे, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड दॅट इज लेस्सी. म्हणजे पुन्हा एकदा ए हाच लेस्सी आणि बी कोण आहे तिथे लेसर आहे. तर एच्या बुक्समध्ये म्हणजे लेस्सीच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्री करायचं. आता फर्स्ट इयर म्हणजे 2016 आपण जर बघितलं तर तुमची रॉयल्टी आहे 4,000 आणि मिनिमम रेंट आहे 8,000. म्हणजे रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट, बरोबर आहे. मग रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जर कमी असेल तर याचा अर्थ लेसीला म्हणजे एला शॉर्ट वर्किंग सफर करावं लागणार. किती सफर करायला लागलं आहे, 4,000. कळतं आहे, शॉर्ट वर्किंग सफर करायला लागणार 4,000. आता पहिल्या वर्षी जर शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं तर तुम्ही रिकवर करूच शकत नाही, कारण या वर्षी तुमची रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी. आता तुम्ही रिटर्न ऑफ करणार का लगेच सेम इयरला, तर नाही करणार. कारण आपला रूल काय आहे की ज्या वर्षी रूल म्हणणार किंवा आपण लीज ॲग्रीमेंटमध्ये जी कंडिशन आहे ती अशी आहे, ज्या वर्षी तुमचं शॉर्ट वर्किंग असेल त्याच्या पुढच्या 2 वर्षात तुम्ही रिकवर करू शकता.
म्हणजे 2016च्या शॉर्ट वर्किंगची रिकव्हरीची इयर काय असणार आहे, 2018पर्यंत आपण रिकवर करू शकतो. त्यामुळे पहिल्या वर्षीचं शॉर्ट वर्किंग जे सफर झालं आहे ते आपण राईट ऑफ करणार नाही. सो रॉयल्टी इज 4000, मिनिमम रेंट इज 8000. मग आता अमाऊंट पेएबल टू लेसर काय असणार, तर रॉयल्टी ऑर मिनिमम रेंट विच एव्हर इज हायर, म्हणजे किती येणार 8000. बरोबर आहे, हा पाठ आला लक्षात. आता आपण काय करणार, जर्नल एंट्रीज. तर लेसीच्या बुक्समध्ये, म्हणजेच कोणाच्या बुक्समध्ये, तर ए लिमिटेडच्या बुक्समध्ये आपण जर्नल एंट्रीज करणार 31 डिसेंबर 2016. जर रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर आपली पहिली एंट्री जी असते लेसीच्या बुकमध्ये ती असती रॉयल्टीज पेएबलची. ती एंट्री आहे रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लेसर म्हणजे बी अकाउंट किंवा बी लिमिटेड अकाउंट. आता फर्स्ट इयरची रॉयल्टी किती होती आपली 4000 आणि किती शॉर्ट वर्किंग त्याला सफर करावं लागलं तर 4000. तेवढा लॉस बेअर करावा लागला लेसीला. आणि ॲक्च्युली बीला किती अमाऊंट पेएबल आहे तर 8000. सो फर्स्ट एंट्री आपल्या पहिल्या प्रॉब्लेमप्रमाणे एक्झॅक्टली सेम आलेली आहे. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड अकाउंट, टू लेसर अकाउंट. नेक्स्ट एंट्री काय होणार, तर आपण बीला म्हणजे लेसरला ॲक्च्युअल अमाऊंट पेड करणार. त्याची एंट्री असते लेसर अकाउंट डेबिट टू बँक. इथं लेसर बी आहे त्यामुळे आपली एंट्री होणार बी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जेवढी अमाऊंट त्याला पेएबल आहे तेवढीच अमाऊंट आपण त्याला पेड करणार, दॅट इज 8000. हे लक्षात आलं. आणि लास्ट एंट्री आपली काय आहे, तर जी काही रॉयल्टीची अमाऊंट आहे ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. तर त्याची एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट. आणि जेवढी रॉयल्टी होती तेवढी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार, दॅट इज 4000. कळालं. रॉयल्टीज पेएबलची एंट्री, मग ॲक्च्युली रॉयल्टी पेड केल्याची एंट्री, आणि सगळ्यात शेवटी रॉयल्टीचा जो काही बॅलन्स आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय केलं, ट्रान्सफर केलं. हे आपलं फर्स्ट इयर कंप्लीट झालं. आता पुन्हा आपण आपल्या सेकंड इयरकडे येऊयात. 2017. 2017ला काय कंडिशन आहे, रॉयल्टी आहे 9000 बरोबर, आणि मिनिमम रेंट आहे 12000. अगेन रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आहे म्हणजे लेसीला एला शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं. किती सफर करायला लागलं 3000. आणि जर रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर तो पहिल्या वर्षीचं शॉर्ट वर्किंग रिकवर्स करू शकणार नाही आहे, त्यामुळे रिकवरचा मुद्दा परत येणार नाही. आता राईट ऑफच्या बाबतीत परत तोच प्रश्न. पहिल्या वर्षी म्हणजे 2016ला जे शॉर्ट वर्किंग सफर केले 4000 त्याच्या रिकव्हरीचं किती वर्ष आहे 2, म्हणजे 2018पर्यंत आपण थांबणार. आणि जर रिकव्हरी झाली नाही तरच राईट ऑफ करणार, म्हणजे आत्तासुद्धा राईट ऑफ करणार आपण नाही. त्याच पद्धतीने 2017चं जे शॉर्ट वर्किंग आहे 3000 ते 3000 शॉर्ट वर्किंग रिकव्हरीसाठी पिरियड कुठला आहे 2019. ओके. मग आता रॉयल्टी 9000, मिनिमम रेंट 12000, त्याच्यातली जी हायर अमाऊंट आहे ती पेएबल आहे ती किती होणार तुमची 12000. कळालं. मग आता पुन्हा मगाशी ज्या आपण एंट्री केल्यात सेम तशाच एंट्री होणार, फक्त आपल्याला अमाऊंट्स आणि इयर चेंज करायला लागेल. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. तर रॉयल्टी आहे तुमची 9000. किती शॉर्ट वर्किंग त्याला सफर करायला लागलं तर 3000.
आणि ॲक्च्युली बी लिमिटेडला म्हणजे लेसरला किती अमाऊंट पेएबल आहे 12,000. हे इयर आहे तुमचं 2017, बरोबर आहे. त्यातली फर्स्ट एंट्री. पुढची एंट्री काय होणार, लँडलॉर्डला किंवा लेसरला ते आपण ॲक्च्युअल अमाऊंट पेड करणार. बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक, जेवढी अमाऊंट पेएबल आहे 12,000 तेवढीच. आणि लास्ट एंट्री, जेवढी रॉयल्टीज आहे तेवढी प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होणार. तर एंट्री सेम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज 9,000. हे लक्षात आलं. रॉयल्टीज लेस दॅन मिनिमम रेंट आणि शॉर्ट वर्किंग सफर झालं आहे, त्यामुळे रॉयल्टीज डेबिट, शॉर्ट वर्किंग डेबिट टू बी लिमिटेड. नेक्स्ट एंट्रीमध्ये बी लिमिटेड टू बँक म्हणजे लेसरला पैसे पेड केले. आणि लास्ट एंट्रीमध्ये जेवढे रॉयल्टीज आहे तो एक्सपेन्स आहे लेसीचा, तो लास्टली प्रॉफिट अँड लॉसला आपण ट्रान्सफर केला. इथे आपलं सेकंड इयर पण कंप्लीट झालं.